नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। श्री स्वामी समर्थ कृपेने आपण आज गुढीपाडव्याच्या या खास दिवशी एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत। हिंदू धर्मामध्ये गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो। या शुभ दिवशी केलेले कोणतेही शुभकार्य तुमचं जीवन अधिक समृद्ध आणि मंगलमय बनवतं। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सोनं खरेदी न करता एका साध्या वस्तूच्या आधारे आपण आपल्या घरात लक्ष्मी प्रसन्नता कशी आणू शकतो। गुढीपाडव्याचे महत्त्व। गुढीपाडव्याचा दिवस शुभ आणि मंगल कार्यांसाठी प्रसिद्ध आहे। या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणं, गुढी उभारणं आणि लक्ष्मीपूजन करणं शुभ मानलं जातं। मात्र जर तुम्हाला सोनं किंवा अन्य मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य नसेल तर एक खास उपाय आहे जो आपण आज या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। एक अनमोल वस्तू, कमळाचं बीज। गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही घरात कमळाचं बीज आणू शकता। हे बीज कोणत्याही फुलाच्या दुकानात किंवा झाडांच्या नर्सरीमध्ये सहज मिळू शकतं। याला कमलगट्टा असंही म्हणतात। हे बीज अत्यंत शुभ मानलं जातं आणि घरात समृद्धी, सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा आणतं। कमलगट्ट्याचं पूजन कसं कराल? गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी स्नान करून शुद्ध मनाने या कमलगट्ट्याचं पूजन करा। या पूजेसाठी खालील स्टेप्स फॉलो करा। स्टेप 1, कमलगट्ट्याचं बीज शुद्ध पाण्याने स्वच्छ धुवा। स्टेप 2, त्यानंतर त्यावर पंचामृताने अभिषेक करा। पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचा समावेश असतो। स्टेप 3, पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने अभिषेक करा। स्टेप 4, आता या बीजासमोर बसून 108 वेळा गायत्री मंत्र जप करा। स्टेप 5, गायत्री मंत्रानंतर एकदा विष्णू सहस्त्रनाम किंवा कनकदारा स्तोत्र यांचं पठण करा। पोटली तयार करा आणि मुख्य दरवाजावर लावा। पूजा संपल्यानंतर हे कमलगट्ट्याचं बीज आणि आणखी 1 ते 2 शुभ वस्तू जसे की तांब्याचा नाणे किंवा हळदी कुंकवाचा पुडका यांची एक पोटली तयार करा। ही पोटली आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर लावा। असे केल्याने घरात संपत्ती, सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहते। या उपायामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद आपल्या घरावर सदैव राहतो। या उपायाचे फायदे। गुढीपाडव्याच्या दिवशी या साध्या उपायामुळे तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल होतील। घरात आर्थिक समृद्धी आणि सुख, शांती वाढेल। नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहील। देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील। मंडळी, ही होती गुढीपाडव्याच्या दिवशी केले जाणाऱ्या खास उपायाची सविस्तर माहिती। तुम्हाला हा उपाय कसा वाटला आणि तुम्ही यंदा गुढीपाडव्याला हा उपाय करणार आहात का ते कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आमचा व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील। रामकृष्ण हरी। श्री स्वामी समर्थ। आपल्या जीवनात सदैव सुख, शांती आणि समृद्धी नांदो हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना।